संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवला। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत बैठक, पक्षाची पुढील वाटचाल तसंच नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी विमानतळाची कामं दिलेल्या मुदतीत गतीनं पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या सूचना। देशभरात वाढतायत HMPV व्हायरसच्या केसेस, देशात सापडले 5 रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क। ज्यादा परताव्याचा आमिष दाखवत टोरेस नावाच्या खासगी कंपनीकडून गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक, तर वार्तांकनासाठी गेलेल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींवर कंपनीच्या दलालांकडून हल्ला। मुंबईत प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली तातडीची बैठक, प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे राज्याच्या अनेक भागात थंडीची लाट, अनेक भागात तापमानाचा पारा 10 डिग्रीपर्यंत गेला खाली। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना, प्रेम प्रकरणामुळे भावानं बहिणीला डोंगरावरून ढकललं, 200 फूट खोल दरीत पडल्यानं 17 वर्षीय मुलीचा मृत्यू।